जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंद दिघेंचा, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नया साल नई ऊर्जा। पालघर जिले में शिवसेना में शामिल होने का सिलसिला एक बार फिर से तेज हो गया है। शिवसेना के तालुका दहानू के प्रमुख नेता रूपजी कौल और विपुल पटेल की प्रभावशाली पहल से जिले में बड़े पैमाने पर पार्टी में प्रवेश देखने को मिला। आशागढ़ जिला परिषद ग्रुप अंतर्गत सोगे ग्राम पंचायत के सदस्य दिनेश वलवी के साथ साथ गणपत धोधाड़े, सखाराम मनघा, राजेश धगड़े, प्रवीण घाटल, सुनील अंधेड़, दीपक सिगाड़ा सहित कई कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया। इस क्रम में जामशेद ग्राम पंचायत क्षेत्र में सीपीएम पार्टी के कई कार्यकर्ताओं ने शिवसेना का दामन थामा। इसमें प्रमुख रूप से रघु कोकेरा, सुरेश माथा, दामू मनसे, रमेश सिगाड़ा, प्रकाश वरथा, वसंत वरथा, अशोक वरथा, कमलेश मनसे, जयेश सिगाड़ा, संजय कोहकरे, गणेश वरथा, प्रकाश रड़का वरथा, संदीप कोहकरे, विकास मनसे, रूपजी ढिंडे सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हैं। आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनाव की पृष्ठभूमिका में यह पार्टी प्रवेश शिवसेना के लिए अत्यंत महत्वपूर्ण माना जा रहा है। जिले में शिवसेना के भगवा रंग की लहर अब और तेज होती दिखाई दे रही है और इसका असर आगामी चुनाव में स्पष्ट रूप से देखने को मिलेगा। इस भव्य अवसर पर जिला अध्यक्ष कुंदन संखे, पालघर विधायक राजेंद्र गावित, केदार काणे, लोकसभा प्रमुख रविंद्र फाटक, पूर्व विधायक अमित घोड़ा, पालघर नगर प्रमुख उत्तम घरत, दाहनू नगर प्रमुख राजू माच्छी, पालघर तालुका प्रमुख संजय चौधरी, पालघर शहर प्रमुख राहुल घरत सहित जिले में अनेक वरिष्ठ पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। मी काय जास्ती कुठे भाषण करत नाही। आता तुम्ही हे शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि जसं डहाणू नगरपालिका आम्ही निवडून आणली त्याप्रमाणेच आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती सगळ्या आपण तिथून निवडून आणू आणि त्यामध्ये आपला सगळ्यांचा पूर्ण सहभाग असायला पाहिजे आणि आपण सहभाग घेतला तर आपली सीट नक्कीच निवडून येतील। धन्यवाद। आता सांगितलं तसं मी सुद्धा भाषण कमी करतो। मंचावर उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष कुंदनजी संखे, प्रवक्ते केदार काळे, रवी फाटक, सागर, राजू माची, नगराध्यक्ष, सगळे सन्माननीय सदस्य, व्यासपीठ उपस्थित सर्व जामशेद जिल्हा परिषदचा आलेले सर्व कार्यकर्ते, आज तुमचा प्रवेश होतोय हे आमच्या राजू माची आणि माझ्याकडे बघून तुम्ही प्रवेश केला असेल तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे तिकडे जिल्हा परिषदेसाठी आणि जे सहकार्य आमच्याकडून लागेल ते आम्ही नक्कीच तुमच्या सोबत राहू। एवढंच बोलून मी वेळ पण जरा खूप वेळ बोलणार नाही। आपण आज एक घोषणा देऊ, शिवसेना, राजा शिवरायांना वंदन, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन, आपल्या आदिवासी समाजाचे जनक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनाही वंदन, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, गुरुवर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनाही मानाचा मुजरा, ज्यांच्या कार्यप्रेरणेमुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचा वटवृक्ष जे बाळासाहेबांनी उभं केलं होतं ते अगदी वेगाने संबंध महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानामध्ये आपलं शिवसेना नावाचं वटवृक्ष फोफावतंय। ते आपल्या सर्वांचे लोकाभिमुख नेते, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब। एखाद्या गोष्टीची सुरुवात त्याच्या काम करण्याच्या कार्यकुशलतेने होत असते। मला मोठं व्हायचंय, ठीक आहे, महत्वाकांक्षा असली पाहिजे, पण त्यासोबत सगळे मोठे झाले पाहिजे ही भावना ज्या नेतृत्वामध्ये आहे तो सर्वांना घेऊन मोठा होतो आणि तो जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा ते सर्व लोक त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात। आता सुद्धा डहाणूमध्ये आपण कदाचित मी काही वेळा केदारची चर्चा करतो, काही लोक आपल्याकडे पत्रकार लोक येतात तर मी आभार मानतो काही व्यक्तींचं की त्यांनी असं वक्तव्य केलं म्हणून तर आमचा राज्यपाल नगराध्यक्ष बसला, म्हणून आमचे उत्तम भाऊ नगराध्यक्ष बसले, आता आमचे उपनगराध्यक्ष इथे बसतील। ही आग निर्माण करण्याकरता आणि कार्यकर्त्यांना चिडवण्याकरता जी आग निर्माण केली म्हणून मी खरोखर माझे मित्र भरत राजपूत यांचा आभारी आहे। त्याने आग निर्माण केली म्हणून
आमच्यात निर्माण झाली आणि म्हणून आम्ही दाखवून दिलं की बाळासाहेबांचा शिवसैनिक, देगे साहेबांनी बनवला शिवसैनिक आणि शिंदे साहेबांचा मानारा नेतृत्व करणारा शिवसैनिक हा काय करू शकतो हे ह्या जिल्ह्यामध्ये या 2 नगरपरिषद दाखवून दिलं. आणि याकरता आपण आपल्यासह ज्या जनतेचा आभार मानण्याची गरज आहे.